नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आपण बनवतो आहे आज चिकाची वडी. तर हा चिका आधी आपण शिजवून घेतलेला आहे आणि थंड करून हा किसून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपल्याला हा चिका असा चुरून घ्यायचा आहे, म्हणजे छान होतो. तर आपल्याला आता प्रमाण काढून घ्यायचं आहे. तर हा तुम्ही पाहू शकता, हा डिश आहे माझ्याकडे, बाउल. तर याच प्रमाणात आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. तर एवढीच साखर आपण घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. आपल्याला एवढी साखर लागणार आहे या वडीसाठी. कढई ओतून घ्यायचा आहे. तर गॅस मी अगोदरच चालू केलेला होता. आणि जर तुमच्या चिकाला पाणी जर सुटलेलं असेल तर तुम्ही ते पिळून काढून मग भाजायचं. तेव्हा थोडासा भाजून घ्यायचा आहे. थोडासा गरम झाला की त्यात आपल्याला ही साखर मिक्स करायची आहे. ही वडी तुम्ही 15 दिवस, महिना केव्हाही खाऊ शकता. एकदम मस्त राहते, खूप छान भूक लागते. तुम्ही करून पहा, तुम्हाला पण आवडेल. तर पहा तुम्ही, अशा प्रकारे साखरेचे पाणी सुटलेलं आहे ना. पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे. तोपर्यंत आपण तूप लावून घेऊ. जसं तुम्ही आपल्याला 10 ते 15 मिनिटं असंच काढून घ्यायचं आहे. मस्त झालं. तुम्ही करून पहा, खूप छान
आणि मस्त लागतं. अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला खूप आवडेल. माझ्या तर मुलांना खूप आवडतं म्हणून मी सारखं करते. कढईमध्ये तर अशा पद्धतीने झालेलं आहे, पाहू शकता. झाले 5 मिनिटात आपले मिश्रण तयार होणार आहे. पहा तुम्ही, अशा पद्धतीने आपले मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. मिश्रण आपली विलायची पूड टाकून घेऊ. विलायची तर आपण विलायची टाकलेली आहे. आता मस्तपैकी हलवून घेऊ. टाकून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने आपण ही वडी थापून घेतलेली आहे. ही 10 ते 15 मिनिटात आपण ही कट करून घेऊ. पूर्णपणे थंड झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, अशी आपली वडी तयार झालेली आहे. खूपच छान वडी लागते. तुम्हीही करून पहा. खूप म्हणजे खूप मस्त. तुम्हाला हे व्हिडिओ आवडला, तुम्हीही करून पहा.